नवीन नवरी बनून मी गेले होते आमच्याच एका रिलेटिव्हांच्या लग्नाला. सो मी पूर्ण दिवसात काय काय केलं नाही हे तुम्हाला सांगते. सकाळी लवकर उठले होते, त्यानंतर गोल्डन पील ऑफ मास्क लावला आणि म्हटलं कामं आवरावी. आणि हे लावल्यानंतर इतका चेहरा चमकतोय ना, आणि पील करताना तर फार जास्त मजा येते मला. हे लावून झाल्यानंतर थोडंसं माझं आवरलं, भांगड्या वगैरे घातल्या, काय काय ज्वेलरी वगैरे घेतले, पॅकिंग वगैरे केलं थोडंसं. आणि मग नाश्ता करायला बसले. बाहेरूनच नाश्ता घेऊन आलो होतो, जी की कचोरी होती. पटकन ती खाल्ली आणि मग आम्ही घरातूनच निघालो. इथपर्यंत सगळं नॉर्मल चालू होतं. आणि या टायमिंगला जेव्हा आम्ही गावी पोहोचलो ना, तेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्ही आमचे लग्नाचे कपडे आहेत ना ते घरीच विसरले, म्हणजे कोल्हापूरमध्येच. फार जास्त काही टेन्शन नाही, कारण की मग दीदीकडूनच आम्ही कपडे आणायला सांगितले. तोपर्यंत आम्ही गावी पण पोहोचलो, म्हणजे घरी पोहोचलो. आणि मला खूप जास्त भूक लागली होती, कारण सकाळी फक्त नाश्ताच खाल्ला होता. मग लगेच मी चहा बनवला थोडासा, कारण की खारी टोस्ट बिस्किट वगैरे होतं, ते खाऊन घेतलं. आणि नंतर मी लागले माझं मेकअप करायला, ज्याला मला अर्धा तास तरी लागतोच. मेकअप करून झाल्यानंतर ना मी 4-5 वेळा हेअरस्टाईल सोडली बांधली आणि शेवटी मग ही केली. पुन्हा मग मी ज्वेलरी वेअर केली, कारण की अजून साडी तर आली नव्हती. म्हटलं तोपर्यंत जितकं शक्य होईल ना तेवढं आवरून घेते. आणि हे बघा आमच्या घरी मांजर आहे, जे मला बघून खूप जास्त घाबरत होतं. त्यानंतर दिदी ते आले. पटकन आम्ही आवरलं आणि लगेच व्हेन्यूवर गेलो, कारण की आम्हाला खूप जास्त लेट झालं होतं. गेल्यावर लगेच पहिल्यांदा फोटोज काढले आणि मग लगेच अक्षदाचं टायमिंग आलं होतं, अक्षदा घेतली. आणि खूप मस्त लग्न होतं, ग्रँड वेडिंग होतं. खूप जणांची ओळख पण झाली लग्नांमध्ये, खूप छान वाटलं. फोटोज वगैरे काढून मग आम्ही जेवण केलं आणि तिथून पुढे कोल्हापूरला निघालो की बाय.